गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 24 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी 22, 23 आणि 24 तारखेच्या यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। काही जरा थोडंसं शेड्यूल बिझी असल्यामुळे तुमच्यासाठी या 2 दिवसाच्या बातम्या घेऊन येऊ शकलो नव्हतो, पण त्या यामध्ये तुमच्यासाठी कव्हर करतो आहे। थोडंसं सध्या शेड्यूल बिझीच आहे, तरीसुद्धा तुमच्यासाठी म्हणून आपण ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी विविध वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत। तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता। अनअकॅडमीवरती आता एम पी एस सी कॅटेगरीसाठी प्लस सबस्क्रिप्शनसुद्धा चालू झालेलं आहे, जिथे सर्व टॉप एज्युकेटर्स जे आहेत ते तुम्हाला लाईव्ह मार्गदर्शन हे अनअकॅडमीवरती करतात। त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि तिथे लक्ष एम पी एस सी या नावाने तुम्ही मला सर्च करू शकता। आणि प्लस सबस्क्रिप्शन जर तुम्हाला परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी लक्ष एम पी एस सी हा कोड जर वापरला तर तुम्हाला त्यामध्ये 10% एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा मिळू शकतं। जर तुम्हाला याबद्दल काही डिटेल माहिती हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा या व्हिडिओच्या शेवटी आणि आपला ईमेलसुद्धा दिला आहे, तिथे तुम्ही त्याबद्दलची चौकशीही करू शकता। 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून ओळखला जातो। 1970 पासून 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस म्हणजे विश्व पृथ्वी दिवससुद्धा ज्याला म्हटलं जातं, तर वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। जगभरातील 193 देशांमध्ये याबद्दलचं सेलिब्रेशन होतं आणि जगभरातील प्रत्येक देशामध्ये काही ना काही कार्यक्रम यासाठी आयोजित केले जातात। आता पृथ्वीवरती आपण राहतो, पृथ्वी ग्रह अतिशय महत्त्वाचा आहे, तर त्या दृष्टिकोनातून पृथ्वीवरचं प्रदूषण कमी व्हावं आणि आपल्याला राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने एक ॲटमॉस्फिअर मिळावं म्हणून हा दिवस जो आहे विश्व वसुंधरा दिन, जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण विचार केला तर सध्या अतिशय बिकट परिस्थिती आहे। अजूनही दुष्काळ सदृश परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। अजूनही मे महिना सुरू व्हायचाच आहे, तरीसुद्धा धरणातील सर्व जलसाठा हा संपलेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपलं कार्य करणं हे अपेक्षित आहे। दुसरं 23 एप्रिल हा दिवस जो आहे जागतिक पुस्तक दिन, वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे म्हणून साजरा केला जातो। इंटरनॅशनल डे ऑफ द बुक किंवा द वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डेसुद्धा याला म्हटलं जातं। हा जो आहे युनेस्कोच्या माध्यमातून, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून वाचनाला, त्यानंतर पुस्तक प्रकाशनाला आणि कॉपीराईटबद्दल जे नॉर्म्स आहेत किंवा कॉपीराईटबद्दल जनजागृती होण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी वर्ल्ड बुक डे साजरा केला जातो। आणि पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता 23 एप्रिल 1995 रोजी। तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो। तुम्ही आपलं चॅनल एम पी एस सी लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेलचे आयकॉनसुद्धा क्लिक करा आणि तुमचे इतर जे अभ्यासक मित्रमैत्रिणी आहे त्यांनासुद्धा सुचवा, कारण सर्व स्पर्धा परीक्षांची भरपूर माहिती आपल्या चॅनलवरती आहे। सर्व शालेय अभ्यासक्रमातील जे व्हिडिओज आहेत ते आपण इथे टाकलेले आहेत। अजूनही तुमच्यासाठी व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत। करंट अफेअर्स तर आपलं चालूच आहे आणि विविध ॲनालिसिस जे आहे त्याच्यामध्ये आपण हे न्यूजचं ॲनालिसिस आपण यामध्ये करत असतो। नंतरची बातमी लोकसत्ताच्या माध्यमातून घेतलेली, परराज्यातील फार्मासिस्ट हे जेव्हा महाराष्ट्रात कार्यरत असतील तर नोंदणीसाठी त्यांना एक परीक्षा बंधनकारक असणार आहे आणि हा निर्णय जो घेतला आहे राज्य औषध निर्माण परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। बोगस फार्मसिस्टना चाप लावण्यासाठी आता परराज्यातून ज्या फार्मसी पदवी का विद्यार्थी घेऊन येतात, तर त्यासाठी हा जो एक निर्णय आहे MSPCने घेतला आहे, महाराष्ट्र औषध निर्माण परिषदेने घेतला आहे आणि नोंदणी करण्यापूर्वी ही परीक्षा देणं ज्या विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी असणार आहे। परराज्यातून 10वी 12वीची खोटी प्रमाणपत्र प्राप्त करून अवैध रीतीने फार्मसिस्ट म्हणून नोंदणी केलेल्या ठाणे जिल्ह्यातील 20 जणांना जे आहे हे पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य परिषदेने 2005मध्ये परीक्षा सुरू केली होती, मात्र काही वर्षातच ही परीक्षा जी आहे ही बंद करण्यात आली होती। या कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण राज्यात वास्तव्य किंवा व्यवसाय, पदवी किंवा पदविकेचे प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीला नोंदणी करण्याचा हक्क आहे आणि आता जो आहे एक परीक्षा जी आहे, एक्स्ट्रा परीक्षा ही द्यावी लागणार आहे। श्रीलंकेमध्ये आपल्याला माहीत आहे की अतिशय गंभीर परिस्थिती झालेली आहे। श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटामध्ये 215पेक्षा जास्त 290पेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडले। ईस्टर संडेला ही घटना घडली आणि बऱ्याचशा चर्चेसमध्ये हे
हमले झाले आणि यावरती ज्या संघटना आहे त्या संघटनांनी असं म्हटलं आहे की न्यूझीलंडमध्ये जो हमला झाला त्याचा एक प्राथमिकदर्शी असा अहवाल मिळालेला आहे की न्यूझीलंडमध्ये जो हमला झाला होता त्या हमल्याच्या बदल्यासाठी म्हणून हा श्रीलंकेमध्ये हमला करण्यात आल्याचं एक सांगण्यात आलं आहे. या दृष्टिकोनातून श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. दिवसाची संचारबंदी मागे घेण्यात आली असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मृतांमध्ये 8 भारतीयांचा सुद्धा समावेश होतो. तसंच अजूनही तिथे 87 डेटोनेटर्स जे आहेत ते हस्तगत झाले होते. तर रविवारी जे आत्मघाती बॉम्बस्फोट घडले होते त्यामुळे मध्यरात्रीपासून देशभरामध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. नॅशनल ताहिद जमात यांनी हा केला असल्याचा संशय वर्तवण्यात आलेला होता. तर ही एक अतिशय दुःखद घटना आहे श्रीलंकेसाठी आणि आपल्या ज्या शेजारी राष्ट्रांमध्ये जे दहशतवादी कृत्य होत आहेत त्याचा इफेक्ट भारतावरती सुद्धा पडतो. तर सर्व या अशा प्रसंगामध्ये सार्कचे देश जरी असतील त्यांनी एकमेकांसोबत उभं राहणं हे अपेक्षित आहे. बिल्किस बानो हे जे प्रकरण आहे 2002 पासूनचं जे प्रकरण प्रलंबित होतं, 2002चे ज्यावेळी गोध्रा हत्याकांड झालं होतं त्यावेळी गुजरातमध्ये जे दंगे उसळले होते त्यावेळी बिल्किस बानो हिच्यावरती बलात्कार करण्यात आला होता, सामूहिक बलात्कार, आणि तिच्या कुटुंबातील 7 जणांना ठारसुद्धा करण्यात आलं होतं. तर त्या दृष्टिकोनातून त्या संदर्भातच हा खटला जो आहे न्यायालयामध्ये चालू होता. याआधी सर्वोच्च न्यायालयाने तिला राज्य सरकारने 5 लाख रुपयाची भरपाई देण्याचं सांगितलं होतं, परंतु ती अमान्य केली होती बिल्किस बानोने. आणि आता तिला जे आहे नवीन निर्णयानुसार 50 लाख रुपयांची भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं एक प्रकरण अजूनसुद्धा गाजतं आहे की जे भारताचे सरन्यायाधीश आहेत रंजन गोगोई यांच्यावरती सुद्धा लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत आणि त्या संदर्भात चौकशीसाठी 3 न्यायाधीशांची एक समिती बसवण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. सपना बर्मन आशिया ॲथलेटिक्स स्पर्धा चालू आहे दोहा येथे. तर आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये जी गतविजेती होती स्वप्ना बर्मन हिला महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारामध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. तर 22 वर्षीय स्वप्नाने 7 क्रीडा प्रकारांमध्ये 5,993 गुणांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर उझबेकिस्तानच्या एकतारिना वोर्निना हिने 6,198 गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावलं. तर भारताच्या पूर्णिमा हेम्ब्राम हिने 5व्या स्थानावरती 5वं स्थान पटकावले होतं. तर ही स्पर्धा चालू आहे. त्यानंतर कुस्ती, आशियाई कुस्ती स्पर्धा, यामध्ये बजरंग पुनियाने ओकासोवर मात करत सुवर्णपदक पटकावलेलं आहे. जागतिक क्रमवारीमध्ये हा तर अव्वल स्थानी आहेच आणि त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये सलग 10 गुणांची कमाई करत बजरंगने पुन्हा आशियाई चषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक हे पटकावलेलं आहे. महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये गोमतीने जी आहे तिनं सुवर्णपदक पटकावलं आहे. तर गोळाफेकपटू ताजिंदर सिंगला सुद्धा सुवर्णपदक मिळालेलं आहे. भारताची ॲथलीट गोमती मरिमुथू हिने अनपेक्षित कामगिरी करत 800 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे. आणि सोमवारी जे 5 पदकांची भर भारताने यामध्ये घातली होती. तर गोळाफेकपटू ताजिंदर सिंग तूर याने सुद्धा सुवर्णपदक हे पटकावलेलं आहे. तर या स्पर्धा चालू आहेत दोहा येथे. गगनदीप कांग यांच्याबद्दल माहिती आलेली आहे. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांना फेलोशिप मिळालेला आहे आणि हा फेलोशिप मिळाला आहे लंडनमधील रॉयल सोसायटी ऑफ सायन्स. रॉयल सोसायटी ऑफ सायन्स इथे फेलोशिप त्यांना मिळाली आहे. ही नामवंत संस्था 1660 स्थापन झाली होती आणि 1945पर्यंत एकाही महिलेला तिथे स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर 133 महिलांना हे स्थान मिळालं आहे, पण भारतीय महिलांचा त्यामध्ये समावेश नव्हता. त्यामध्ये आता डॉक्टर गगनदीप कांग यांचा समावेश या फेलोशिपमध्ये करण्यात आलेला आहे. फेलोपद, रॉयल सोसायटीचं फेलोपद मिळालेलं आहे. रोटा व्हायरसमुळे भारतात दरवर्षी 1 लाख लोक मरतात आणि त्यांना तोंडावरती देता येईल अशी लस त्यांनी शोधून काढली आहे. त्यामुळे त्यांचं यामध्ये त्यांना जे आहे गगनदीप कांग यांना फेलोशिप देण्यात आलेली आहे. त्या मूळच्या पंजाबमधील जालंधरच्या आहेत आणि वेगवेगळ्या शहरांमधून शिक्षण झाल्यानंतर वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS पदवी प्राप्त केली
आणि सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये PhD सुद्धा केलेली आहे आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. तर त्यांची निवड जी आहे ही झालेली आहे लंडनमधील रॉयल सायंटिस्ट सोसायटीमध्ये. आपण हा प्रश्न घेतला होता. ॲडमिरल सुनील लांबांनी नुकतंच कोणत्या युद्धनौकेचं अनावरण केलं? तर INS इम्फाळ ही युद्धनौका आहे, हिचं अनावरण त्यांनी केलेलं आहे. आपलं चॅनल MPSC लक्ष सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं चॅनल आहे. तर तुम्हाला याबद्दल जर काही माहिती अजून हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा ईमेलसुद्धा करू शकता. व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथे खाली दिलेला आहे. धन्यवाद.